छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर एकलव्य महाराज की जय। AK-41 न्यूज, आपका हक, हमारा मकसद। महाराष्ट्र के जिला नासिक के कस्बे यौला में आज उस वक्त सनसनी फैल गई जब किसान लीडर और लोकशाही धड़क मोर्चा के अध्यक्ष शेखर दादा पगार फिल्मी अंदाज में एहतजाज करते हुए एसडीएम प्रांत ऑफिस की छत पर चढ़ गए। जमीनों पर सरकारी कब्जा, मनमाड़ के करीब अंकावाले और सटाने देहात में एमआईडीसी के लिए जमीन की मुंतकली का अमल, लेकिन किसानों की जरखेज जमीनों के सरकारी कागजात पर एमआईडीसी की मोहर लगा दी गई है। इस पर पाबंदी की वजह से किसान न सिर्फ अपनी जमीन बेच पा रहे हैं और न ही ज़राअत या निजी जरूरत के लिए बैंक से कर्ज ले सकते हैं। इंतजामिया की दौड़ धूप और रवैये से तंग आकर शेखर दादा पगार साथियों समेत छत पर जा चढ़े, जिससे पुलिस और अफसरान के हाथ पांव फूल गए। जब तक इंतजामिया किसानों के मुतालबात पर तहरीर यकीनदहानी नहीं कराती, हम नीचे नहीं उतरेंगे। कई घंटों के तनाव के बाद प्रांत ऑफिसर गाड़वे ने मौके पर पहुंचकर मुजाहिरीन से बातचीत की और मसाइल हल करने की ठोस यकीनदहानी कराई। इसके बाद एहतजाज खत्म किया गया। तमाम किसानों ने वार्निंग दी है कि वादा खिलाफी की सूरत में अगला कदम मजीद सख्त होगा। नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार। आज आपण येवला प्रांत कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे। पण खेदाची गोष्ट अशी आहे की एका 70 वर्षीय जी आजी आहे अलकाबाई शिवाजी सोळंके, त्यांची अचानक तब्येत बिघडली आहे, परंतु प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही। त्यांना आम्ही आता पाणी आणि बिस्किट दिलेले आहे। इथलं पोलीस प्रशासन असेल, प्रांत साहेब असतील, यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी। या आजीच्या जीवितास काही कमी जास्त झालं त्याला सर्वस्वी जबाबदार इथले प्रांत गाडवे साहेब असतील, लक्षात असू द्या। आज येवल्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या अधिकाऱ्यांमुळे जर निर्माण होत असेल तर अशा अधिकाऱ्यांचा आपण निषेध केला पाहिजे। या बघा, या आजी आज इथं डायरेक्ट प्रांत कार्यालयावर चढून त्यांची तब्येत बघा बिघडलेली, स्वतः आजी सुद्धा इथं दिसतात का? पहा आजी त्या, या बघा आजी त्या इथं झोपलेल्या, अक्षरशः त्यांना चक्कर आलेले आहेत। अक्षरशः आजींना सांगितलं की पडून जा का, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत, परंतु मनमाडमधील शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। जय जवान जय किसान। पडशात आजी, घाबरू नका, रडू नका आजी, रडू नका, रडू नका आजी, रडू नका। काय नाही, मिळेल पाहिजे असं अधिकारी, तुम्ही काही चिंता करू नका। हे बघा, ही प्रांतच्या इमारतीवर चढून एका 70 वर्षीय आजीला आंदोलन करावं लागत आहे। तर ह्याच्यात सरकारची आणि प्रशासनाची किती मोठी नाचक्की होते। म्हणजे जर 70 वर्षीय महिलेला जर कधी आपला जीव धोक्यात घालून आंदोलन करावं लागत असेल आपल्या न्याय हक्कासाठी, तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खेदजनक गोष्ट आहे। आता आम्ही त्या आजींना पार्लेजी बिस्किटचा पुडा आणि पाणी दिलं, त्यांची शुगर देखील कमी झाली होती। तर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कधी जाग येईल हे मात्र आता दिसणारच आहे। हे बघा, प्रांत कार्यालयाच्या इमारतीवर चढून आम्ही सगळे आंदोलन करत आहोत। हे बघा, हे सगळे जय जवान जय किसान।